आपल्या भारताचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेब यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसेच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आपण कामाचा ओघ घेता तसेच आपले माथाडी कामगार नेते आदरणीय अण्णासाहेब पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आमचे नवी मुंबईचे शिल्पकार लोकनेते आणि वनमंत्री माननीय गणेश नाईक साहेब यांचं प्रेरणास्थान ठेवून आज भाजप पक्षाने आमच्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासात आम्ही संपूर्णपणे पात्र ठरणार आहोत। आज आपल्या महाराष्ट्र शासनाने 50% महिलांना आरक्षण दिलेलं आहे आणि ह्या आरक्षणाच्या मागे त्यांचा एकच उद्देश आहे की समाजातील प्रत्येक महिला ही पुढे यावी आणि इतर महिलांचं नेतृत्व करावं। समाजामध्ये अशा कित्येक महिला आहेत त्या अजूनही त्यांचं सक्षमीकरण झालेलं नाही आहे। महिला सक्षम होणे ही काळाची गरज आहे, कारण की एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकतं ही आपल्या सावित्रीबाई आणि ज्योतिरावांची शिकवण आहे आणि ही शिकवण आणि हा आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आज आम्ही हे नेतृत्व करण्यासाठी पुढे सरसावलेलो आहोत। आणि मी तुम्हा सर्वांना ग्वाही देते की महाराष्ट्र शासनाने महिलांवरती जो विश्वास ठेवलेला आहे तो 100% पूर्णतेस जाणार आहे आणि एक महिलेचं नेतृत्व खूप उत्तम प्रकारे करू शकते, कारण एक महिलेचं दुःख ही दुसरी महिला समजू शकते आणि ह्या उद्देशाने महिलांचा विकास करण्यासाठी त्यांच्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्यासाठी आज मी सौ योजना प्रमोद कदम घनसोली विभाग क्रमांक 9 क या ठिकाणून उमेदवारी घेतलेली आहे आणि मला संपूर्ण घनसोलीतील महिलांवरती पूर्ण विश्वास आहे की ते एक सुशिक्षित, उच्च शिक्षित आणि एक शिक्षिका असणाऱ्या व्यक्तिमत्वाची नक्कीच निवड करतील। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, वंदे मातरम।